सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे चांद मातला भाग 170. मग सचिन चाळीमध्ये उपोषणाला बसला आणि जो तो यायचा आणि त्याच्याकडे बघायचा. आणि सचिन तू असा का बसला असं त्याला विचारायचे. आणि सचिन म्हणायचा मला लग्न करायचं आहे कस्तुरीसोबत, म्हणून मी असा बसलोय. आणि तुम्ही सगळे जाऊन तिला समजावा, नाहीतर 3 दिवसांनी मी माझा इथे जीव देणार. आणि सचिन सगळ्यांना असं सांगायला लागला आणि कस्तुरीच्या कानावर गेलं आणि ती पुन्हा चिडून खाली आली आणि त्याला म्हणाली, हे बघ, तुला बसायचं असेल तर बस, पण माझं नाव का बदनाम करतो? तुला लाज कशी वाटत नाही एका बाईचं नाव घ्यायला? ते सुद्धा तुझ्यापेक्षा वयानं मोठी असलेली आहे मी. आणि सचिन म्हणाला, प्रेम जात पात वय बघत नाही, प्रेम फक्त प्रेम असतं. आणि तुम्ही मला आवडता, मी तुमच्यावर प्रेम करतोय. आता येणारे जाणारे सगळे कस्तुरीकडे बघायचे, सचिनकडे सुद्धा बघायचे. आणि हे काय भानगड आहे असं त्यांना वाटायचं. आणि ते कस्तुरीला म्हणायचे, कस्तुरी अगं काय हे, तुमचं पटकन असेल काय ते मिटवून टाका बरं. आणि अगं सचिन चांगलाच आहे की, शशीचा मित्र आहे ना, मग काय झालं? आणि सचिन म्हणायचा, बघ कस्तुरी, आता सगळेच म्हणतात तर तू का नाही म्हणतेस? प्लीज माझं ऐक ना, मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो. असं सचिन सगळ्या माणसात म्हणाला आणि कस्तुरीला पुन्हा राग आला आणि तिनं पुन्हा त्याच्यावर हात उचलला. तसा त्यानं तिचा हात पकडला आणि म्हणाला, नाही, या हातात फक्त माझ्या नावाचा चुडा असेल, बाकी काहीच नाही. आता तू माझ्यावर हात नको उचलूस. आणि कस्तुरीनं त्याच्या हातातून रागात हात ओढून घेतला आणि त्यानं हात पकडला म्हणून पुन्हा तिला राग आला होता. मग ती तशीच रागात वर आली आणि म्हणाली, आई, आपण आत्ताच्या आत्ता गावाला जाऊया, मला इथं नाही राहायचं. आणि मालन म्हणाली, कस्तुरी अगं असा नको विचार करू, आपण शशीसोबत बोलूया आणि मग काय तो निर्णय घेऊया, मग सचिन त्याचं ऐकेल. कस्तुरी म्हणाली, आई, शशी काय बोलणार सांग, तो सुद्धा त्याच्यासारखाच बोलणार. आणि बरं झालं असतं मी बरी झाले नसते तर. मी वेडसर होते तीच ठीक होतं, तेव्हा माझ्याकडे कोणीही बघत नव्हतं. आणि आता मात्र आलाय हा माझ्यासोबत लग्न करायला. आई, मी म्हणाले का मला नवरा पाहिजे? जयवंत एकटाच माझा नवरा होता आणि त्यानं मला स्पर्श केला आहे, आता मी कुणालाही स्पर्श करू देणार नाही. आणि मालन म्हणाली, नाही कस्तुरी, असं बोलू नकोस. तू वेडसर असताना तुझ्या बाबतीत काय घडलं तुला माहीतच नाही आणि आम्ही कोणी तुला सांगितलं सुद्धा नाही. पण बाळा, या जगात शहाण्या माणसाला नीट जगू देत नाहीत, तर तुझ्यासारख्या देखण्या वेडसर बाईला कसं जगू देतील? कस्तुरी म्हणाली, म्हणजे आई नक्की काय झाले माझ्या बाबतीत मला सांग. आणि मालन म्हणाली, कस्तुरी, हे ऐकून नक्कीच तुला धक्का बसणार आहे, पण मला वाटतं तुला सांगणं गरजेचं आहेच की इतक्या वर्षाच्या मधल्या काळात तुझ्यासोबत काय घडलं. तुला काय वाटतं कस्तुरी, तू फक्त जयवंतची आहेस का? नाही ग, तू फक्त त्याची नाही राहिली. तुला स्पर्श करणारा फक्त तुझा जयवंत नाही राहिला. त्यांनीच सरपंचानं तुला मिळवण्यासाठी जयवंतला मारलं आणि कितीतरी वेळा इतकी वर्ष तुझ्यावर तो बलात्कार करत होता. तुला कळतही नव्हतं की तुझ्यासोबत काय होते, पण तो रात्रीच्या अंधाराचा फायदा घ्यायचा आणि तिथंच रस्त्यावर टपरीच्या कडेला तुझ्यावर बलात्कार करून जायचा. आणि कितीतरी वेळा तुझं पोट वर यायचं. मी आणि हौसा अक्का तुझ्यावर लक्ष ठेवायचो आणि ते पोर पाडायचो. मग आता सगळं खरं खरं सांगत मालन म्हणाली, मग सांग कस्तुरी, सचिन जर तुझ्या आयुष्यात येत असेल तर सगळं माहीत असून सुद्धा तुला स्वीकारायला, तर त्याचं काय चुकलं? त्या सरपंचापेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे ना तो. अगं तो तुला सावरेल, तुझा विस्कटलेलं आयुष्य पुन्हा उभा करेल. आणि हे ऐकून कस्तुरी उभ्यानेच कोसळली आणि रडायला लागली. आता कोणाचा राग करावा? ज्यानं हे नीच कृत्य केलं तो सरपंचसुद्धा मेला होता, त्यामुळे राग करण्यासाठी सुद्धा कोणी शिल्लक नव्हतं. आणि मी आता जयवंताची राहिली नाही असं ओरडून तिला खूप वाईट वाटलं. आणि ती म्हणाली, नाही, मग मी जिवंत नाही राहणार, माझ्या जगण्याला काही अर्थच नाही उरला. असं म्हणून कस्तुरी स्वतःला
पेटवून घ्यायला लागली आणि माझा जयवंत जसा गेला तशीच मी सुद्धा जाणार असंच म्हणाली. आणि तिनं मालनला खोलीच्या बाहेर काढलं आणि आतून दरवाजा लावून घेतला. मालनला आता काय करावं सुचेना आणि ती आरडाओरडा करायला लागली. ती कस्तुरीला अडवत होती, पण कस्तुरी आता पेटून उठली होती आणि तिनं स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून सुद्धा घेतलं आणि काळी लावत होती स्वतःलाच. आणि मालन हे सगळं खिडकीतून बघत होती आणि ओरडून म्हणाली, धावा धावा, पळा, कस्तुरी पेटवून घेते, पळा लवकर. आता खूप मोठी गडबड उडाली आणि लोक मालनच्या खोलीकडे पळाले. सचिनने ते ऐकलं आणि तो सुद्धा पळतच आला. त्यानं खिडकीतून बघितलं तर अंगावर रॉकेल ओतून घेऊन कस्तुरी आग लावत होती स्वतःला, पण अजून तरी तिला काडी पेटली नव्हती. आणि सचिनने दरवाजा तोडायला सुरुवात केली, पण कस्तुरीनं दोन्ही कड्या लावल्या होत्या. दरवाजा लवकर उघडतच नव्हता आणि इतक्यात तिनं काडी पेटवली सुद्धा. आणि मालन खूप जोरात ओरडली, नको कस्तुरी बाळा, असं करू नको. आणि कस्तुरी म्हणाली, नाही आई, मी आता इथं नाही राहू शकत, मी निघाले माझ्या जयवंतकडे. आणि मला हे सगळं कळलंय, मी आता जयवंतची नाही राहिले, तर मी जयवंतची माफी मागून त्याच्याकडे निघाले. असं म्हणून कस्तुरी स्वतःला आग लावणार इतक्यात सचिननं दरवाजा तोडलाच. तोपर्यंत तिच्या पदराला आग लागली होती आणि सचिननं तिच्याकडे धाव घेतली. तिच्या अंगावरचा पदर ओढून काढला, तशी तिची अख्खी साडी फिटली आणि सचिननं तिला बाथरूममध्ये नेलं आणि नळ चालू केला आणि कस्तुरीला स्वतःकडे वळवलं. तिची आग विझली होती आणि रागात तिच्या खाडकन कानाखाली दिली. इतक्यात दरवाजाच्या बाहेर खूप सगळे लोक जमले होते आणि प्रसंग अवधान राखून सचिननं तिथलंच बेडशीट घेतलं आणि तिच्या अंगाभोवती लपेटलं आणि सगळ्यांना म्हणाला, प्लीज तुम्ही आता या, ते ठीक आहे. मग सगळे निघून गेले. कस्तुरीचे प्राण वाचले म्हणून मालनला बरं वाटलं. कस्तुरी मात्र सचिननं कानाखाली दिली म्हणून गाल पकडून बसली होती आणि सचिन काहीच न बोलता तिथून निघाला. आणि जाता जाता मालनला म्हणाला, आत्या, सांग हिला समजावून. आणि सचिननं तिथून जाता जाता मालनला सांगितलं की आत्या, हिला समजावून सांग, जीव इतका स्वस्त नाही जे असं पटकन संपवायचा. जगण्यासाठी खूप कष्ट पडतं, खूप त्रास घ्यावा लागतो, पण मरण सोपं असतं. आणि मरतं कोण माहीत आहे का? जे भेकड असतात ना ते मरतात. मरणासाठी हजार कारणं आहेत. यानं मन दुखावलं, पेपरमध्ये नापास झालो, नवराच मेला, अशी अनेक कारणं आहेत मरण्यासाठी, पण जगण्यासाठी लवकर कारण सापडत नाही. पण मला मात्र सापडले ना माझ्या जगण्याचं कारण. आणि माझ्या जगण्याचं कारण आहे हिला पहिल्यांदा बघितलं आणि का कुणास ठाऊक मरण्याची भीती वाटू लागली आणि तिच्यासोबत सुखानं आयुष्य घालवावं, तिला सुख द्यावं आणि आपणही सुखी व्हावं असं वाटतं. आणि आत्या, हिला सांग, हिला जर खरंच मरायचं असेल ना तर म्हणावं, आधी मला मार आणि मग स्वतः मेली तरी हरकत नाही, पुन्हा मी नाही येणार वाचवायला. असं म्हणून सचिन रागात गेला आणि पुन्हा होता तिथं जाऊन बसला तिच्या खोलीकडे बघत. आणि त्याचं बोलणं ऐकून कस्तुरी गप्पच बसली. मालन तिला म्हणाली, कस्तुरी, काय हा वेडेपणा? अगं तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? चंद्रा माझी मुलगी असली तरी तूही माझी मुलगी आहेस बाळा. अगं जितकी वर्ष ती माझी मुलगी नाही त्या आधीपासून तू माझी मुलगी आहेस. तिच्या इतकंच प्रेम मी तुझ्यावर करते. मी पुन्हा जर असं केलं तर लक्षात ठेव, मी तुला माफ नाही करणार. आणि कशामुळे मरतेस? ज्यानं हे सगळं केलं त्याला तूच तुझ्या हातानं शिक्षा दिली, मग आता सगळं विसर बरं. ही एक चांगलीच गोष्ट आहे की तुला काहीच आठवत नाही. मग पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात कर. सचिन खूप चांगला मुलगा आहे, त्याचा विचार कर. असं मालन म्हणत होती. आणि कस्तुरी मात्र गप्प होती. तिला फक्त आठवत होतं सचिननं किती पटकन येऊन तिचा प्राण वाचवला. त्यानं न घाबरता तिच्या अंगावरची साडी काढून फेकली होती आणि लगेच तिची इज्जत झाकण्यासाठी तिच्या अंगाभोवती बेडशीटसुद्धा लपेटली होती. हे सगळं तिला आठवलं आणि इतकी सुंदर कस्तुरी विना साडीची समोर होती तरी त्यानं तिच्याकडे वाकड्या नजरेनं नाही पाहिलं, हेही तिला आठवलं आणि ती शांत झाली. तिनं पुन्हा दुसरी साडी घातली आणि तिला वाटलं तो आता गेला असेल कदाचित. म्हणून तिनं बाहेर येऊन बघितलं खाली वाकून, तर सचिन अजून तिथंच बसला होता. आणि आता लहान मुलांमध्ये गोट्या खेळत होता आणि त्याला बघून ती चकितच झाली. आणि त्याच्या जगण्याचं कारण मी केव्हापासून झाले
असा विचार करायला लागली. आणि मग सचिननं तिच्याकडे बघितलं आणि कस्तुरी आतमध्ये निघून गेली. आणि आता इकडे डायनिंग टेबलवर सगळेजण दुपारी लंच करत होते आणि रवी शेठ म्हणाले, अजित आज हॉस्पिटलमध्ये जातोस ना चंद्राला चेकअप करायला घेऊन, आणि नीट सगळं विचारून या आणि डॉक्टरांना सांगा आमची पहिलीच वेळ आहे आणि त्यांनी सांगेल ते स्ट्रिक्टली फॉलो करा, कळलं का? आणि शशीचंद्रा गप्प होते आणि अभिजित म्हणाला, ग्रँडपा हे तुम्ही काय बोलता? आणि शारदा म्हणाली, अभिजित आता मम्मीसोबत जास्त मस्ती करायची नाही, तिच्या पोटात बेबी आहे छोटं, तीसुद्धा मम्मी होणार आहे दुसऱ्या बाळाची. आणि हे ऐकून अभिजितला आनंद झाला, पण चंद्राला मात्र पुन्हा डोळ्यात पाणी आलं आणि ती निघून गेली. आणि शशीसुद्धा निराश होऊन म्हणाला, मला भूकच नाही, आणि तोही निघून गेला. शारदा म्हणाली, शेठजी बघा हे असं आहे रात्रीपासून, काय झालं या दोघांना कळतच नाही. चंद्रा नाराज आहे, ती खुश का नाही, आई होणार आहे तरी पण. रवी शेठ म्हणाले, शारदा मला काही कळतच नाही या मुलांचं, त्याच्याशी बोलतो एकदा. अभिजित म्हणाला, ग्रँडपा ग्रॅणी काय झालं माहीत आहे का, रात्री मम्मी आणि डॅडी भांडत होते. डॅडीने बहुतेक मम्मीच्या कानाखाली पण दिली आणि ते म्हणत होते की आपल्याला हे बाळ नको, आणि सारखं सारखं माझं नाव घेत होते. आणि मम्मी म्हणत होती तू माझा हक्क हिरावून घेतोस, आणि डॅडी सॉरी सॉरी म्हणत होते आणि हॉस्पिटलमध्ये जायचं आणि असं काहीतरी म्हणत होते. आणि आता हे सगळं ऐकलं आणि शारदा आणि रवी शेठला कळलं की या दोघांचं नक्की काय सुरू आहे. आणि रवी शेठ शशीवर चिडले आणि मोठ्या आवाजात त्यांनी शशीला आवाज दिला आणि म्हणाले, अजित कम फास्ट. तसा शशी घाबरला आणि बाबा इतके का चिडले माझ्यावर तेही पहिल्यांदाच, असा त्याला प्रश्न पडला.